हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये। तर ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती 272 जागा याकरिता आपण लेक्चर सिरीज घेऊन आलो आहोत। यामधील आज लेक्चर क्रमांक 3 बघणार आहोत। या आधीचे व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांनो चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर सामान्य ज्ञान हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे तो आपल्याला बघायचा आहे। परीक्षेमध्ये जवळपास 20 प्रश्न विचारले जाणार आहेत 40 गुणांसाठी। तर तो टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। आणि आपण जर अजून कोणतंही मटेरियल घेतलं नसेल तर हे मटेरियल तुम्ही परचेस करू शकता। यामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केला आहे। 18,500 प्लस प्रश्न 249 रुपयामध्ये प्रोव्हाइड करत आहोत। याबद्दल जो डिटेल आहे तो आजचा व्हिडिओ संपल्यानंतर मी तुम्हाला देईल। परचेस करायचं असेल तर 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा। तर कोणताही वेळ न घालवता सामान्य ज्ञान सुरू करूया। तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया की बोरिवली। तर हे जे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे ते ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर या ठिकाणी आहे। यानंतर पुढील प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेला आहे? ऑप्शन आपण स्वतः रीड करा आणि उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता। आणि भले तुम्हाला प्रश्न कळत नसेल तर काय करायचं आहे, हेच प्रश्न तुम्हाला मटेरियलमध्ये भेटणार आहे, त्यामुळे एकदा दोनदा डोळ्या खालून घाला, नक्की तुम्हाला फायदा होईल। तर धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? तर ते वसलं आहे पांझरा नदीकाठी। पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कोणता? अगदी सोपा प्रश्न आहे। तर कोणता आहे? 1 मे 1960। आणि हा जो 1 मे दिवस आहे तो कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो। पुढील प्रश्न, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कुठे आहे? तर तो जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा। पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? तर कुठे आहे? तर ते आहे निफाड या तालुक्यामध्ये। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्डे, तिकिटे इत्यादी छपाई केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ते आहे नाशिक या ठिकाणी। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर लक्षात घ्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडत असतो। पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात? तर लक्षात घ्या, राज्यात यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात। पुढील प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे कुठे आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये। पुढील प्रश्न, पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा? तर पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक आहे 6वा। पुढील प्रश्न, पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? तर पानझडी वृक्षांची वने ही विदर्भात आढळतात। पुढील प्रश्न बघूयात, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? अगदी सोपा प्रश्न आहे, व्हिडिओला पॉज करायचा आणि खाली कमेंट करायचं आहे। तर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे जळगाव। आणि काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, शक्य असेल तर खाली थँक्यू कमेंट करा। लक्षात घ्या, छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं, प्रेरणा भेटते की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे। तर लगेचच खाली थँक्यू कमेंट करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। पुढील प्रश्न आहे, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर तो आहे नाशिक जिल्हा। पुढील प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रात एकूण कृषी विद्यापीठ जे आहेत ते आहेत एकूण 4। आणि ज्यांना नावे येत असेल ते खाली कमेंट करू शकता। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग आहेत 6। पुढील प्रश्न, कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे कुठपर्यंत आहे? तर लक्षात घ्या, दक्षिणेकडे तेरेखोलची जी खाडी आहे तिथपर्यंत कोकण पसरलेलं आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया हा जो जिल्हा आहे तो ओळखला जातो।
पुढील प्रश्न, कोरकू ही अनुसूचित जमात कोठे आढळते? तर लक्षात घ्या, कोरकू ही जी अनुसूचित जमात आहे ती मेळघाट या ठिकाणी राहते. पुढील प्रश्न बघूयात. हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? तर हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे सांगली. यानंतर पुढील प्रश्न, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर आंब्याचं सर्वाधिक उत्पादन रत्नागिरी या जिल्ह्यात होते. त्यानंतर काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? तर काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात घ्या, ह्या ज्या लेण्या आहेत त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर महाराष्ट्रातील पहिलं जे विद्यापीठ आहे ते आहे मुंबई. तर सामान्यांचे अशा पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत आणि जो तुम्ही प्रश्नसंच घेणार आहात त्यामध्ये तर असे 4700 प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत PDF स्वरूपात. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले, रिव्हिजन करायला फायदा होईल. ICDS योजना कायदे 2000 प्रश्न, सर्व प्रश्नपत्रिका आहेत, चालू घडामोडी प्रश्न आहेत, मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे, ॲप्टिट्यूड आहेत, सर्व परीक्षाभिमुख कंटेंट आहे. ही जरी परीक्षा झाली तर बाकी एक्झामसाठी देखील तुम्ही यूज करू शकता. 18,500 प्रश्न आहेत, प्राईज आहे 249 रुपये. सेम कंटेंट प्लस ऑनलाईन टेस्ट सिरीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर 499 रुपयाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही कोर्स घेऊ शकता. त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट देखील तुम्ही सॉल्व करू शकता, ज्यामध्ये टायमर असेल. जेव्हा तुम्ही टेस्ट सबमिट कराल त्यानंतर तुम्हाला त्याचं सोल्युशन भेटेल, तुमचा रँक देखील त्या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. किंवा तुम्ही हे कंटेंट घेऊन 150 रुपयाची ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील घेऊ शकता, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, खाली कमेंटमध्ये थँक्यू असं टाईप करायचं आहे. आणि आपल्या जेवढ्याही महिला असेल, ग्रुप असेल तुमचा अंगणवाडींचा ग्रुप असेल, त्यावर आपला व्हिडिओ शेअर करा. दररोज असाच व्हिडिओ आम्ही आपल्याकरिता घेऊन येणार आहोत. थँक्यू.